नकोय मला ताक आणि हे सगळ्यांचं ताक दूध बंद केलं पाहिजे. परवडतं का ते आपल्याला? काय झालंय? रोज तर घेता ना, मग आज काय एवढं वैतागलाय? वैतागू नको तर काय, इथे घरात सगळ्यांना नवीन नवीन खर्च शोधून काढायचा छंद लागलाय. काय बोलताय? योग्य तेच बोलतोय. ते आत्ता कुठे जानूचं लग्न झालं, लगेच भावनाच्या लग्नाचा विषय काय चाललंय? अहो, जानूच्या लग्नाचा खर्च जयंतने केला होता ना, आपल्यावर काही भार नव्हता त्याचा. तेच म्हणतोय मी, आपल्यावर काही भार नव्हता ना, मग तसा मुलगा शोधायला वेळ लागणार. आता त्या गुरुजींनी सांगितलेल्या मुलाबरोबर लग्न करायचं म्हणजे आपल्याला खर्च नको का करायला? त्या भावनालाही तसाच मुलगा मिळेल कशावरून? हे बघा, कशातच काही नाहीये, फक्त विषय निघालाय. तुम्ही ना हे आधीपासूनच बोलू नका बरं. बोलावं लागतं वीणा, बोलावं लागतं. मला सगळ्याचा विचार करावा लागतो, नाही तर हे सगळे माझ्या मानगुटीवर बसतील पैसे मागायला. हो, कसं बोलताय तुम्ही? आपलीच माणसं आहेत ना सगळी. मग आणि आत्तापासूनच भावनाच्या लग्नाबद्दल बोलून ना मध्येच खोडा घालू नका तुम्ही. हे बघ, मी तिच्या लग्नात खोडा नाही घालत आहे, मी फक्त माझ्या खर्चाचा विचार करतोय. अरे आत्ता कुठे लोन मिळालंय मला, अजून सगळं रजिस्टर करायचंय, घर बांधायचंय. हेच मी सगळं आधी सांगायचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही सगळे तर पत्रिका, ग्रहतारे या सगळ्यामध्येच अडकला होतात ना. आणि तुझं अगदी बरोबर आहे, पण आई बाबा सुद्धा त्यांच्या जागी चुकीचे नाहीयेत. अगं म्हणजे बघ ना, एका मुलीचे आई वडील म्हणून त्यांच्या मनात भीती ही असणारच ना. हे बघ, आई बाबांचा सुद्धा या गोष्टींवर विश्वास नाहीच आहे. पण त्यावेळी ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या ना, म्हणजे भावनाताईला लग्न करायचं होतं तेव्हा तिला मुलगा न मिळणं, किंवा लग्न जुळल्यानंतर मुलगा अचानक जाणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे सगळेच खूप डिस्टर्ब झाले. अगं हां, पण आता एक गोष्ट बरी आहे की आनंदी भावनाताईच्या लाईफमध्ये आहे, त्यामुळे ती जरा हॅपी तरी असते. पण आत्ता सगळं काही नीट सुरू असताना अचानक आपण तिच्या लग्नाचा विषय काढल्यामुळे ती खूप हर्ट झाली असेल का? आय नो हॅरी, बट भावनाताई अजून किती दिवस अशी एकटी राहणार आहे? हे बघ, भावनाताई आनंदीला एकटी सांभाळूच शकते, त्यात मला काही डाऊट नाहीये. पण आपल्या लाईफमध्ये एक पार्टनर इम्पॉर्टंट असतो ना. नाही, तुझं अगदी बरोबर आहे. बघू आता, घरचे काहीतरी ठरवतीलच नक्की. हे बघ, सगळे ठरवतील मला मान्य आहे, पण भावनाताईच्या लाईफचा डिसिजन भावनाताईने स्वतःच घ्यावा असं मला तरी वाटतं. मॅडम, आता तुम्ही काहीतरी बोला ना. मी खरं तर ती आज पहिल्यांदाच तुम्हा सगळ्यांना भेटली आहे ना, म्हणून कदाचित थोडी ऑकवर्ड झाली आहे. तिच्याऐवजी मी बोललो तर चालेल का? हो सर, चालेल. टू बी ऑनेस्ट, आजपर्यंत माझं आयुष्य खूप मोनोटोनस होतं, अगदी माझ्या शर्टच्या शेडसारखं. एकच मूड, ऑल ब्लॅक. पण जान्हवी आली आणि माझं आयुष्य कलरफुल झालं. खरंच तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे की मी दिवस रात्र ऑफिसमध्येच असायचो, कामात बुडलेला. कारण घरी जावंसं वाटायचंच नाही. वाट बघणारं कोणी नव्हतं. जेवलास का, उशीर होणार आहे का हे विचारणारं कोणी नव्हतं. आणि दिवसभरात काय काय घडलं हे ऐकणारं सुद्धा कोणी नव्हतं. रिकामं घर ना, अगदी अगदी खायला उठायचं. वाट पाहणारं कोणी नाही, मनातलं ऐकणारं कोणी नाही, प्रेम करणारं सुद्धा कोणी नाही. पण जान्हवीने मात्र माझं आयुष्य कम्प्लिटली बदलून टाकलं. तिच्यामुळे मला प्रेम मिळालं, नाती मिळाली, आणि तिनेच नाही तर तिच्या पूर्ण कुटुंबाने मला आपलंसं केलं. नाउ आय लुक फॉरवर्ड टू ईच अँड एव्हरी डे ऑफ माय लाईफ.
And all credit goes to you, Janvi. जयंत जानवी मी खूप लकी आहे की तू माझ्या आयुष्यात आली आहेस.